खासदार निलेश लंके यांनी शिर्डीतील जिल्हा रुग्णालयाला भेट देत पाहणी केली। 4 भिक्षुकांच्या मृत्यूनंतर लंकेंनी रुग्णालयाला भेट दिली। लंकेंकडून पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। भिक्षुकांना वेळीच उपचार दिले असते तर ते वाचले असते असं महत्त्वाचं वक्तव्य देखील खासदार निलेश लंके यांनी केलेलं आहे। शिर्डीला जे भिक्षुकरी पकडले गेले ते अल्कोहोलिक होते आणि अल्कोहोलिक लोकांना 2-3 दिवस अन्न पाणी मिळालं नाही आणि अचानक त्यांचे ते सायकियाट्रीचे प्रॉब्लेम, त्यांचे अल्कोहोलिकचे प्रॉब्लेम ह्यामुळं विसापूरच्या भिक्षुक हाऊस तिथून त्यांना इथं आणलं गेलं। इथं आणल्यानंतर त्यांना अन्न पाणी न मिळणे आणि अल्कोहोलिक असल्यामुळं त्यांना वेळेवर अल्कोहोल न मिळणे या गोष्टीमुळं त्यांचा डेथ झाला। एक कालच्या डेटमध्ये झाला आणि एक 3 आजच्या डेटमध्ये झालेले आहेत। या 4 लोकांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला? उपास आता आम्हाला काही जणांचं सांगणं आलं की त्यांनी 4 दिवस अन्नत्याग केला। मग अन्नत्याग केल्यामुळे झाला। काही जणांचं म्हणणं आलं ते अल्कोहोलिक होते, अल्कोहोलमुळे झाला। अजून कुठल्या कारणामुळे का मारहाणीमुळे झाला? जर या गोष्टीच्या मुळाशी जर जायचं असेल तर त्यांचं PM पोस्टमार्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे। ही आमची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे। प्रशासनाने घेतलेला बळीच आहे। मी तर तेच म्हणतो की या 4 लोकांच्या मृत्यूचे जबाबदार कोण? प्रशासन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।